नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. सेलू नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीतील प्रभाग क्रमांक 4 मतदान केंद्र क्रमांक 2 या ठिकाणी मतमोजणीच्या वेळी EVMच्या कंट्रोल युनिट क्रमांकाबाबत उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींनी तोंडी आणि लेखी आक्षेप नोंदवला होता. या प्रकरणाची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेत सखोल तपासणी केली. मतमोजणी दरम्यान VM3 वरील CO क्रमांक आणि व्हॉट्सअप ग्रुपवर वितरित करण्यात आलेल्या डेटा शीटमधील क्रमांक वेगळा असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. यामुळं काही काळ संभ्रम निर्माण झाला होता. मात्र तपासणीत प्रत्यक्ष मतदानासाठी वापरण्यात आलेले कंट्रोल युनिट क्रमांक P33592 हीच असल्याचं स्पष्ट झालं आहे. केंद्राध्यक्षांनी VM3 आणि दैनंदिनीत मशीनचा क्रमांक नोंदविताना नजरचुकीनं कंट्रोल युनिटऐवजी मशीनच्या कॅरिंग केसवरील CU 7513 हा बॉडी नंबर नोंदविल्यानं हा गैरसमज निर्माण झाल्याचं समोर आलं आहे. या लेखनिक चुकीचा गैरफायदा घेतल्याचा अथवा मशीनमध्ये बदल झाल्याचा कोणताही प्रकार घडलेला नसल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सर्व कागदपत्र, मशीन क्रमांक, नोंदी, उमेदवार आणि प्रतिनिधीसमोर तपासून दाखवल्या. त्यानंतर संबंधित उमेदवार आणि प्रतिनिधींचं पूर्ण समाधान झालं असून त्यांनी मतमोजणीच्या जोडपत्रावर स्वाक्षऱ्या देखील केल्या आहेत. EVM मशीनमध्ये कोणताही बदल झालेला नसून मतमोजणी प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक आणि नियमानुसार पार पडल्याचं स्पष्ट करत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी केलं आहे. परभणी शहर महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या अनुषंगानं आज दिनांक 24 डिसेंबर रोजी निवडणूक अधिकारी तथा आयुक्त नितीन नार्वेकर यांच्या दालनात सर्व निवडणूक निर्णय अधिकारी आणि निवडणूक विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत झोनल आदेश पारित करणे, पोस्टल मतदानाच्या अनुषंगानं आवश्यक व्यवस्था करणे, निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांच्याकडील पथकाची वेळोवेळी बैठक घेणे तसेच EVM मशीन सिलिंगच्या अनुषंगानं चर्चा करण्यात आली. या बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी शोभादेवी जाधव, जीवराज डापकर, उदयसिंह भोसले, रतनसिंह साळोख, विद्या मुंढे तसेच निवडणूक विभाग प्रमुख विकास रत्नपारखे, पवन देशमुख यांची उपस्थिती होती. परभणी महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना नामनिर्देशन पत्राचं वितरण करण्यात येत आहे. दिनांक 23 डिसेंबर आणि 24 डिसेंबर या 2 दिवसामध्ये एकूण 1008 नामनिर्देशन पत्राची विक्री करण्यात आली आहे. या 2 दिवसात एकाही उमेदवाराने आपले नामनिर्देशन पत्र दाखल मात्र केलेलं नाही. पोलीस स्थानक पाथरी या ठिकाणी दाखल झालेल्या चोरी प्रकरणातील आरोपीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाला यश आले आहे. या प्रकरणातील आरोपी विशाल वसंत दुधाटे राहणार ज्ञानेश्वरनगर पाथरी याने हा गुन्हा केल्याचे समोर आले. त्याचा शोध घेतला असता तो सेलू ते पाथरी जाणाऱ्या रोडवर साखर कारखाना परिसरात वावरत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. त्या अनुषंगानं पोलिसांनी सापळा लावून त्याला शिताफीनं ताब्यात घेतलं. या संदर्भात पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक चट्टे, केंद्रे, भुजबळ, सातपुते, चाटे, चव्हाण, डुबे, ढवळे, पवळे यांच्या पथकानं सदरील कारवाई केली. प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना अंतर्गत नुकसान भरपाई मिळविण्यासाठी ई-पीक पाहणीची अट विहित करण्यात आली आहे. मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तरी पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची खातरजमा करण्याच्या दृष्टीनं ई-पीक पाहणी बंधनकारक करण्यात आली आहे. ई-पीक पाहणी करण्याची सुधारित अंतिम कालमर्यादा 15 जानेवारी 2026 अशी आहे, असं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांनी कळवलं आहे. परभणी येथील ज्ञानोपासक महाविद्यालयामध्ये गुणवत्तेच्या आधारावर विद्यार्थी संसदेची निवड करण्यात आली आहे. निवड समितीत महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद बाबर, प्रोफेसर डॉक्टर अंबादास कदम, उपप्राचार्य प्राध्यापक विजय घोडके आणि प्रोफेसर डॉक्टर भीमराव खाडे यांचा समावेश होता. विद्यापीठाने सुचवलेल्या नियमानुसार
विद्यार्थी संसदेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अध्यक्षा प्रियंका अदमाने, उपाध्यक्ष मोक्षदा शिंदे, सचिव प्रतीक्षा पिटले, विद्यापीठ प्रतिनिधी साक्षी गायकवाड, विद्यार्थिनी प्रतिनिधी वैष्णवी आष्टीकर, पदव्युत्तर प्रतिनिधी निकिता रेंगे, व्यावसायिक अभ्यासक्रम प्रतिनिधी हरीशा पारवे, कनिष्ठ महाविद्यालय प्रतिनिधी नम्रता खटिंग, राष्ट्रीय सेवा योजना प्रतिनिधी गायत्री खिस्ते, क्रीडा प्रतिनिधी गौरी पवार यांची निवड करण्यात आली. या विद्यार्थी संसदेमध्ये गुणवत्तेच्या आधारावर विद्यार्थिनींनी बाजी मारली. ज्ञानोपासक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट गणेशराव दुधगावकर, सचिव माजी प्राचार्य डॉक्टर संध्याताई दुधगावकर, सहसचिव समीर दुधगावकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बाबर आणि प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.